सस्पेन्स कथा एका आईची. शीतल ही एक मध्यमवर्गीय आई होती. तिचा नवरा, मुलगा आणि ती असं त्यांचं छोटंसं कुटुंब होतं. शीतल खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आई होती. तिचा मुलगा रोहनवर तिला फार जीव होता, पण काही दिवसांपासून तिला असं जाणवत होतं की घरात काहीतरी विचित्र घडतंय. रोज रात्री जेव्हा सगळे झोपायला जात तेव्हा तिला आपल्या खोलीच्या बाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत असे. शीतलला वाटलं कदाचित हा तिचा भास असेल, पण तो आवाज दिवसागणिक वाढत गेला. ती नवऱ्याशी याबद्दल बोलली, पण त्याने ते साधं स्वप्न मानून दुर्लक्ष केलं. एका रात्री शीतलला वाटलं की ती स्वतः बाहेर जाऊन बघावं. तिने हळूच दरवाजा उघडला आणि पावलाच्या आवाजाचा मागोवा घेत चालू लागली. ती रोहनच्या खोलीजवळ गेली आणि पाहते तर काय, रोहनचा दरवाजा हळूहळू उघडत होता. शीतल घाबरली आणि तिने पटकन दरवाजा उघडून पाहिलं. आतली दृश्य बघून तिचं रक्त गोठलं. रोहन त्याच्या खिडकीपाशी उभा होता, पण त्याचा चेहरा भयान काळवटलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र स्मित होतं, जे त्याच्या भावनिक हसण्यापेक्षा वेगळं होतं. शीतलला कळेना की हे काय चाललंय. रोहन, काय करतोस? शीतल घाबरलेल्या आवाजात म्हणाली. रोहनने तिला उत्तर दिलं नाही. त्याने केवळ एक डोकं वळवलं आणि असं वाटलं की त्याच्या शरीरावर कोणीतरी बाबा घेतलाय. शीतल घाबरली. तिने मुलाला गोंजरण्याचा प्रयत्न केला, पण तो अजूनही त्या विचित्र स्थितीतच होता. तिने त्याला हलवलं तेव्हा तो एकदम भानावर आला आणि रडू लागला. आई, कोणीतरी मला रोज रात्री बोलवतं, रोहन म्हणाला. तो मला खिडकीबाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून शीतलच्या मनात भीतीने गोंधळ माजला. ती लगेच त्याला बाहेर घेऊन आली आणि खोलीचा दरवाजा बंद केला. तिने ठरवलं की आता हे प्रकरण तिने सोडवायलाच हवं. दुसऱ्या दिवशी शीतल एका अनुभवी तांत्रिकाकडे गेली. तांत्रिकाने तपास केल्यानंतर सांगितलं की त्याच्या घरात पूर्वी एक छोटं मूल राहत होतं, ज्याचं दुर्दैवी अपघातात निधन झालं होतं. त्या मुलाची आत्मा अजूनही घरात अडकली आहे आणि ती रोहनशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. तांत्रिकाने काही उपाय सांगितले आणि घरातल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश केला. काही दिवसांनी घरातलं वातावरण बदललं. आवाज थांबले आणि रोहन पूर्वीसारखा आनंदी होऊ लागला. शीतलने एक दीर्घ श्वास घेतला, कारण तिने आपल्या मुलाला एका भयान संकटातून वाचवलं होतं. कथा संपली, पण शीतलला कधीच त्या रात्रीची आठवण विसरता आली नाही.